आपण त्याच्या युनिट प्लेसला 0 0 2 पुढे 4 10 नाही, 10 म्हणजे 0च, 10 म्हणजे 0, युनिट डिजिटला 10 नाही आहेत, 1 नंबर 0, 10 म्हणजे 0 बेटा, 10 सुद्धा इव्हन नंबर आहे. ओके. 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय माहिती आहे का तुम्हाला? जो काही संख्या असेल, जी संख्या तुम्हाला दिलेली असेल तिचे अंक काय करायचे, ॲडिशन करायचे, सम ऑफ डिजिट्स जेवढे असतील तेवढ्यांची. फॉर एक्झाम्पल 39 आहे, मग 39 प्लस करायचे 9 9 12 आला. 12 3च्या टेबलमध्ये आहे का नाही ते चेक करायचं. 3च्या टेबलमध्ये येतो का 12? येतो, म्हणून 39ला 3 ने भाग जाईल. हे ॲडिशन ऑफ डिजिट्स करायचं, त्या नंबरमधल्या डिजिट्सचं. नंबर हा डिजिट पासून बनलेला असतो, त्या नंबरची ॲडिशन करायचं. 9ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट 9ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट सुद्धा तशीच आहे. सम ऑफ ॲडिशन करायचं. फॉर एक्झाम्पल 81 आहे, तर 8 + 1 9. 9च्या टेबलमध्ये येतो, म्हणून 3 आणि 9ची डिव्हिजिबिलिटी सारखी आहे ना. म्हणजे काय, सम ऑफ डिजिट्स, सम ऑफ डिजिट्स करायचं. काय करायचं, सम ऑफ डिजिट्स करायचं. ऑफ क्लिअर? काय डाऊट आहे? 3 आणि 9च्या डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये काही फरक डाऊट आहे कोणाला? आहे का बेटा? नाही. आता तशाच पद्धतीने 5 आणि 10ची डिव्हिजिबिलिटी. 5ची काय डिव्हिजिबिलिटी टेस्ट, जर युनिट डिजिटला जर 0 आणि 5 असेल, युनिट डिजिटला 0 आणि 5 असेल, त्या नंबरला भाग जातो, 5ने भाग जातो, 5ने भाग जातो. युनिट डिजिटला 0 आणि 5 असेल तर काय होतं, त्या नंबरला 5ने डेफिनेटली भाग जातो. क्लिअर? काय डाऊट याच्यामध्ये? त्याच पद्धतीने 10चं म्हणजे फक्त 0 असला पाहिजे. 5चं म्हणजे 0 आणि 5 दोघांपैकी कोणी पण असेल तरी चालेल. युनिट डिजिटला 10ला युनिट डिजिटला 0 पाहिजे, फक्त युनिट डिजिटला काय 0, त्या नंबरला 10ने भाग जाईल, तो डिव्हाइड होईल तो नंबर. ओके. 5 10चं पण झालं. आता 4 आणि 8चं बघूया डिव्हिजिबिलिटी. 4 आणि 8चं. 4 आणि 8 म्हणजे काय, जी काही संख्या दिली असेल तुम्हाला समजा, ओके, ते लास्ट 2 डिजिट बघायचे. 4ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघतोय आपण. लास्ट 2 डिजिट बघायचे. जर ते 4च्या टेबलमध्ये येत असतील, 4ने डिव्हाइड होत असतील, तर त्या पूर्ण नंबरला 4ने डिव्हाइड होत असेल. समजलं का? द लास्ट 2 डिजिट्स आर डिव्हिजिबल बाय 4, देन सच अ नंबर डेफिनेटली डिव्हिजिबल बाय 4. जर शेवटच्या 2 नंबरला जर भाग गेला 4ने, तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जाईल. 8चं कसं आहे बाळांनो, शेवटचे 3 डिजिट बघायचे. 8चे शेवटचे 3 डिजिट बघायचे. त्याला जर भाग 8ने गेला तर पूर्ण नंबरला 8ने भाग जाईल. किती सोपं आहे? किती सोपं आहे? 4चं काय आहे, लास्ट 2 डिजिट. 4चं काय आहे, लास्ट 2 डिजिट. आणि 8चं काय आहे, लास्ट 3 डिजिट. गॉट इट? सगळ्यांना समजलं? सबको समझ में आया? तुम्हें बड़ा डाउट है कुछ? नहीं. तो हमने 4 और 8 की देखी, 5 और 10 की देखी, 2, 3 एंड 9 की भी डिव्हिजिबिलिटी टेस्ट देखी. अब बचा 6. 6 की डिव्हिजिबिलिटी टेस्ट क्या है बेटा, ये 2 एंड 3 से एंड है यहाँ पे, 2 एंड 3 से भाग गया, 2 एंड 3, और नहीं एंड दोनों से भाग जाना चाहिए, दोनों से. दोघांना जर भाग जात असेल तर आपण 6ने भाग गेला समजायचं, 2ने पण आणि 3ने पण. फॉर एक्झाम्पल 18 आहे, 18 हा 2च्या टेबलमध्ये येतो, इव्हन नंबर 8 आहे, आणि 1 आणि 8 9 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो, 3ने पण याला भाग जाईल. म्हणून अँड 2 आणि 3ने भाग गेला 18ला, म्हणून याला 6ने सुद्धा किंवा 6ने सुद्धा भाग जातो. करेक्ट? 2 आणि 3ने भाग गेला तर दोघांना आपण, एक जी संख्या आहे ना, दोघांनी 2ने पण आणि 3ने पण भाग गेला पाहिजे, नाहीतर नाही. फॉर एक्झाम्पल 32 घेऊया आपण. 32 आता 2 आहे, युनिट डिजिटला 2 आहे, आणि 2ने भाग जाईल का? जाईल. 3ने भाग जाईल का बघा बरं, 3ने भाग जाईल का? नाही, कारण 3 आणि 2 5 होतो, 5 3च्या टेबलमध्ये येत
5 होतो का 3च्या टेबलमध्ये? नाही, म्हणून याला 3ने भाग जाणार नाही. 32ला 3ने भाग जाणार नाही. 32ला 3ने भाग जाणार नाही. 2ने जातो, म्हणजे ऑर झालं, ऑर 2 और 3, ऑर नाही चालत, अँड पाहिजे. 2ने आणि 3ने दोघांनी पण भाग गेला पाहिजे, तर नंतर 6ने सुद्धा किंवा 6 सुद्धा त्याला भाग जाईल. क्लिअर? गॉट इट एव्हरीबडी? नो प्रॉब्लेम? ओके. सो we have seen divisibility test of 2, 3, 6, 9, 10, 5, 10, 4 and 8, 2. Okay, I hope everybody got it properly. Now 9. Okay, I repeat 9 divisibility test. Okay, ध्यान दो, सब लोग ध्यान दो. Listen, बेटा 3 की डिविजिबिलिटी टेस्ट क्या है? एडिशन ऑफ नंबर्स. एडिशन ऑफ नंबर, फॉर एग्जांपल 63, तो आप क्या कर रही है, 6 + 3 9 हो रहा है, और 9 3 के टेबल में आ रहा है क्या नहीं, वो चेक कर रहा है. आ गया तो आप बोलेंगे इसको डिविजिबल है. करेक्ट? ओके, समझ में आई? 3 का मालूम है. इसी प्रकार 9 से भाग जाता है कि 63 को देखो तो 6 + 3 9, ये 9 के टेबल में आता है क्या? 9 आता है. सेम है, 3 की 9 की सेम है, 3 की 9 की सेम है. एडिशन ऑफ नंबर. इसी प्रकार 4 और 8 की सेम है. यहाँ के 2 डिजिट, लास्ट 2 डिजिट देखा जाएगा. यहाँ पे लास्ट 3 डिजिट देखा जाएगा, वेदर इट इज डिविजिबल बाय 8 और नॉट. क्लियर? ओके. और किसी को डाउट है? ओके. नाउ 7 and 11, यही बचा है ना, 7 and 11. आई होप आप इसमें होमवर्क को करके आओगे, ठीक है, और आप बताओगे कौन सी नंबर डिविजिबल है 7 से और